हेलो एंड वेलकम 94.3 माय एफएम से मैं हूँ आरजे आमोद और आज मैं बेहद खुश हूँ। एक तो नागपुर शहर का मौसम अचानक से औसम हो चुका है, बारिश हो चुकी है और साथ ही साथ हमारे शहर में और खुशियों की बारिश इसीलिए हो रही है क्योंकि आज आमच्या सोबत एकदम मी मराठीमध्ये चेंज झालोय म्हणजे तुम्हाला कळलंच असेल, कारण की आज आमच्या सोबत आहे स्वर गंधर्व सुधीर फडके यांची टीम. वेलकम 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 टू नागपूर. खूप खूप धन्यवाद सगळ्यात आधी नागपुरात आल्याबद्दल आणि पाऊस आणल्याबद्दल. म्हणजे ही जी गरमी होती घोस्ट रायडर वाली फिलिंग येते. म्हणजे आम्ही म्हणतो की नागपुरात एक लोकेशन पासून तुम्ही निघतात शाहरुख खान बनून आणि दुसरीकडे पोहोचतात कमाल खान बनून. हे SRK से KRK वाला ट्रान्सफॉर्मेशन होत आहे. सो वेलकम आणि थँक्यू सो मच इथे आल्याबद्दल. सगळ्यात आधी मला तुम्हाला असं विचारायला आवडेल की नागपुरात आल्यावर सगळ्यात पहिले तुम्हाला काय जाणवलं की नागपुरात कुठली गोष्ट आहे एक एक तुम्ही सांगू शकता जी तुम्हाला आवडते. या आधी आलेच असाल तुम्ही ऑब्व्हियसली. सागर तू किती आलाय? मी एक 8-10 नाटकाच्या प्रयोगांसाठी आलेलो आहे. वा. मी पण आता बरेचसा चित्रपटासाठी हा. शूटिंग करता नागपुरातून. वा. मी नागपूर मेट्रो जेव्हा तयार होत होती आणि तयार झाल्यानंतर त्याचं ऍडव्हर्टायझिंग कॅम्पेन वाव. व्हिडिओ सिरीज करायची होती. रायडरशिप आणि त्याचं जे आपले सिटीजन्स जे ट्रॅव्हल करतात तर ते वाढवण्यासाठी ती मी होस्ट केली होती. त्याच्यामुळे क्या बात आहे. मी खूप नागपूर त्यावेळेस फिरली. वा वा वा. वरून बघितली मी नागपूर मेट्रो मधून. बिलकुल. नाही आणि नागपूर विषयी आम्हाला सगळ्यांना मुळात फार आकर्षण हा. आहे. खरं सांगायचं तर मी मगाशी उल्लेख केला तसा नागपूर हे भारताचं मध्यबिंदू आहे. हो. त्यामुळे नागपूरला आला नाही असं एकही माणूस जगात नसेल. बरोबर, असं मला बरोबर. वाटतं. हा. तिथे आल्याशिवाय तुम्ही भारत समजून घेऊ शकत नाही. ट्रू ट्रू. आणि मग ते इथे आल्यावर कायले बे इतर करून राहिले हे होतच ना. मग हो, त्याला हो. आपल्याला काही पर्याय नाही, कारण ती बिलकुल. भाषेची जी आवड आहे ना त्यात जो लहेजा आहे ना त्यात त्या संत्रेचा गोडवा आहा, आहे. क्या बात आहे. क्या त्याच्यामुळे बात. नागपूरला आम्ही इव्हेंटसाठी आलेलो आहे. देवेंद्रजींकडे बऱ्याच आम्ही येण्याचा योग आलाय. बरोबर. त्यानंतर नितीनजी गडकरींकडे भेटण्याचा योग आलाय. संघ कार्यालयात गेलेलो आहे. त्यामुळे नागपूर हा तसा आमचा जिव्हाळ्याचा विषय आहे. बरोबर. हक्कानं आम्ही मुळात बाबूजी नागपूरला खूप वेळा बरोबर. रामायण करून ते गेले. चित्रपटासाठी हे नागपूर Exactly. शहर पण एकदम इम्पॉर्टंट आहे, कारण की म्हणून आम्हाला आकर्षण RSSचं हेडक्वार्टर इथे, त्यांचं संघाचं काम, त्यांचं प्रेम, सावरकरांप्रतीचं त्यांचं प्रेम, त्या सगळ्या गोष्टी होत्या. तर सागर सर, मला सगळ्यात आधी आता तुम्हाला विचारायला आवडेल, ग.दी. माडगुळकर यांची एवढी भूमिका आणि सगळ्यात आधी तर तुम्ही दिसताय त्यांच्यासारखे यार. म्हणजे मी खरंच तुम्हाला सांगतो की मी त्या जनरेशनचा नाही आहे, पण मी जेव्हा अभ्यास करत होतो सगळ्या गोष्टी, जेव्हा ट्रेलर आला तेव्हापासूनच मला एक क्युरिओसिटी लागली. तर मी पाहिलं गीत रामायणावरचे ते CD वरचे जे पोस्टर्स होते आणि तुमचा जो चेहरा होता तो म्हणजे एकदम मॅच झाला. तर त्या भूमिकेबद्दल सांगा. आणि हे लार्जर दॅन लाईफ कॅरेक्टर आहे, एवढ्या सगळ्या गोष्टी, साहित्य, त्यानंतर संगीत, काय अनुभव? अरे गंमत म्हणजे आता तुम्ही म्हणालात तसंच की आता सुनील सांगताना सांगतो ते एक छान आहे की मी त्यांच्यासारखा दिसतो असं मला वाटत नाही आणि त्यामुळं ते करणं होतं. पण मुळात आता मी दिसतोय असं वाटल्यानंतर आता दिसतोय, आता तर वाटलं पाहिजे असा एक भाग जो निर्माण त्याच्यातून होतो ना की म्हणतो अरे बापरे, म्हणजे की आता आणखीच कस लागणार आहे. म्हणजे एकतर एवढा मोठा प्रतिभावान माणूस, बरोबर, इतका मोठा कवी, इतका मोठा गीतकार, तर आपण आता दिसतोय, मग त्यांच्यासारखा आभास तर निर्माण झाला पाहिजे. बरं, किमान असं तरी वाटलं पाहिजे की ही दिसणारी समोरची आकृती जी आहे त्यानंच गीत रामायण लिहिलेलं आहे. वा. बरोबर. की हा एक कोणीतरी आणून समोर ठेवलेला आहे आणि डिरेक्टर म्हणतो म्हणून तो एक गाणं लिहून देताना दिसतो. तर तसं वाटू नये म्हणून त्यांनी कशा पद्धतीने विचार केला असेल लिहिताना, ते का लिहिलं असेल आणि त्या दोघांच्या मध्ये काय डिस्कशन झालं असेल. आता बऱ्याचदा गोष्टी कशा असतात की गाणं शब्दात लिहून दिल्यानंतर त्याला जेव्हा संगीतबद्ध केलं जातं तेव्हा त्या गीतकाराला त्याचा अर्थ जो अभिप्रेत असतो तो प्रेक्षकांना त्या अर्थासह पोचवण्याचं आणखी पुढचं काम संगीतकार करत असतो. बरोबर. आणि त्याच्यामुळं त्या दोघांच्यात एकमेकांच्या विषयीचं एक घट्ट नातं असायला हवं. एकमेकाबद्दलचा म्हणजे एक खात्री असावी लागते बरोबर त्यांच्या कामाबद्दल, आणि ती या दोघांच्या मध्ये होती. आता अर्थात ग.दी. माडगुळकर आपण इथे जे बघतोय ते सुधीर फडके यांच्या दृष्टीने बघतो. ग.दी. माडगुळकर म्हटलं तर आपल्याला वेगळं, पण आता इथे त्यांच्या गोष्टीला पुढे नेणारे ग.दी. माडगुळकर किंवा त्यांच्या आयुष्यात आलेले ग.दी. माडगुळकर एवढ्यापुरतं ते मर्यादित होतं. बरोबर. आणि मग या दोन मोठ्या कलाकारांना म्हणजे ज्यांना म्हणजे आपण असं म्हणू की व्याकरणातले जसे स्वल्पविराम, अल्पविराम, पूर्णविराम हे कळत होते, तसेच ह्यांना सायलेन्स पण खूप चांगला कळायचा. की
या कामामध्ये असलेले मोठे सारे ज्यांना सायलेन्स कळतो, शब्दात तर सगळेच बोलतात, बरोबर. पण त्या शब्दांच्या नंतरचे विराम जे आहेत, वा. जे हा संगीतकार शोधून काढतो, ते गाणं जास्त परिणामकारकरित्या लोकांच्या समोर पोचतं. तर असं हे एक अद्वैत असलेली ही जोडगोळी जी आहे ती तशी वाटली पाहिजे. हा एक खूप मोठी जबाबदारी होती आणि ती मनापासून साधारण त्यांचं जगणं लहानपणापासूनचं ते मोठे होईपर्यंत ते कुठल्या कुठल्या संकटांना सामोरे जात गेले एक्झॅक्टली. आणि मग ते कसं त्यांच्या कलेमध्ये प्रतिबिंबित होत गेलं याचा थोडाफार माझ्या कुवतीप्रमाणे अभ्यास करत गेलो आणि जेवढं मला माझ्या छोट्या बुद्धीप्रमाणे समजलं तेवढं मांडण्याचा प्रयत्न केला. तर बाकी सगळं तुम्ही बघणाऱ्यांच्या हाती आहे, ते तुम्हाला व्यवस्थित केल्याचं वाटलं की नाही. बिलकुल नाही. अभ्यास हा खूप महत्वाचा. जसं तुम्ही सांगितलं की पर्स्पेक्टिव्ह वेगळा आहे. आता आपल्याला बाबूजींच्या पर्स्पेक्टिव्हनी ते दिसतात आहे, Exactly. पण तुम्हाला तो कॅरेक्टर करताना, ते व्यक्तिमत्व जगताना तर त्यांचं पूर्ण बॅक स्टोरी सगळं कळावं लागलं. तर खूप खूप धन्यवाद. खूप छान दिसताय तुम्ही आणि खूप छान वाटलं ट्रेलरमध्ये तुम्हाला पाहून. काही किस्सा जर का तुम्ही एक शेअर करू शकाल त्यांच्या लाईफमधला, जेव्हा तुम्ही अभ्यास करत होते आणि एक तुम्हाला असं वाटलं की यांनी एक प्रेरणा दिली मला आणि या कॅरेक्टरसाठी मला तो सूर सापडला, असं काही किस्सा? किस्सा म्हणजे गदिमांचा म्हणजे तो सिनेमामधलाच असायला हवा असेल, पण त्याच्या हां, नाही, जगण्यामध्ये सिनेमामधला सापडलेला आहे. हां. की हे दोघंही जे आहेत ना की हे इतके प्रामाणिक आहेत जगण्याबद्दल. बरोबर. म्हणजे यांची भेट माझ्यामध्ये बऱ्याच त्यांच्या तरुणपणातच झाली, हो. गदिमांच्या तिशीला. तिशीमध्ये. हम्म. पण त्या तिशी आधीचं पहिलं त्यांचं बालवयातलं जे जीवन आहे दोघांचंही, म्हणजे बाबूजीचं नाही, हे भेटले नसेल इतकं साम्य आहे त्याच्यामध्ये. हो. ते वेगवेगळ्या पद्धतीने असेल, दोघेही वेगवेगळ्या अडचणीतून गेलेले आहेत, दोघांचंही शिक्षण कमी आहे, दोघांनाही पोटा पाण्यासाठी भ्रांत करावी लागलेली आहे आणि त्याच्यातून त्यांची कला डेव्हलप होत गेलेली आहे. तर या सगळ्या याच्यामध्ये सुद्धा दोघांचंही देशप्रेम, बरोबर. हा एक कॉमन जो आपण म्हणतो धागा दोघांच्यातला आहे. भले वेगवेगळ्या विचारसरणीचा असेल पण तो होता आणि ते 10वीपर्यंत सुद्धा ते ज्या गावात राहायचे तिथल्या शाळेतल्या मुलांच्या बरोबर देशभक्त लोकांसाठी काय काय करता येईल ते करायचे. त्याच्यानंतर कोल्हापुरात आल्यानंतर साताऱ्याच्या पत्री सरकारसाठी त्यांनी पोवाडे दिले होते. वा. तर त्यांच्या ह्याच्यामध्ये एक प्रसंग आहे की याचा आपल्या सिनेमाशी काही संबंध नाही आहे, पण त्यांचं जसं श्रीधर फडके आजारी होते आणि आपलं गीत रामायण जेव्हा झालं तेव्हा त्यांची बायको खूप आजारी होती आणि त्यांच्या पोटात काहीतरी झालं होतं आणि त्यांच्याकडे पैसे नव्हते आणि त्यांना दवाखान्यात तर घेऊन गेलं पण पैसे नव्हते आणि तेवढ्यात कुठून तरी कोणीतरी पळत आला आणि पैशांचं एक असं पुडकं त्याच्या हातात ठेवला आणि पळून गेले. त्यांनी वळून बघितलं तर पत्री सरकारच्या ह्याच्यामध्ये काम करणारा लाड नावाचा एक माणूस होता. वा. की हे जे पोवाडे द्यायचे त्याने पुडकी देऊन गेला, तो याचे ठेवले आणि पळून गेला तिथून, कारण त्यांना त्यांच्यावरती वॉरंट्स होते सापडतील तिकडे पकडायचं म्हणून ब्रिटिश सरकारांचं. आणि हे बघतच राहिले आणि तोपर्यंत हे पोवाडे लिहित आहेत पत्री सरकारसाठी हे कोणालाही माहिती नव्हतं. हे 47 साली जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हा पन्हाळ्यावरून जाहीर करण्यात आलं की हे गदिमांनी पोवाडे लिहिले आहे. बरोबर. तर हा जो प्रसंग आहे आणि तोच बाबूजींचा आपल्या तरुणपणाच्या ह्याच्यात तू वाचलास तेव्हाच आठवतोय मला की ते त्या बाल्कनीत झोपलेले असतात हो. आणि तो समोर तो तिकडचं काहीतरी खाण्याचा वगैरे प्रसंग म्हणतो की हे इतकं साधर्म्य या दोन माणसांच्यात कसं निर्माण होतं एकमेकांची माहिती, जी ओळख नसतानापासून दोन ठिकाणी सुरू झालेली आयुष्य ही एकसारखीच वाढत गेलेली आहेत आणि एकत्र आलेली आहेत. आणि दोघांनी मिळून गीत रामायणासारखा एक मोठा खजिना आपल्या समोर ठेवलेला आहे की ज्याची रिलेव्हन्सी कधीच जात नाही. मॅच मेड इन हेवन. राईट. एवढं सुंदर तुम्ही सांगितलं म्हणून हे मी प्रश्न याच्यासाठी विचारला, कारण की कधीदा काय होतं की एक फिल्मची प्रोसेस 3-4 महिन्याची नेहमी प्रत्येकाला वाटते, पण जेव्हा असे कॅरेक्टर्स असतात जे लार्जर दॅन लाईफ, रिअल लाईफ व्यक्तिमत्व, त्यांच्यावर अभ्यास करणं आणि त्यांची व्यक्तिरेखा त्या स्क्रीनवर करणं, त्यामुळे खूप खूप धन्यवाद. अपूर्वा, तुझ्या कॅरेक्टरबद्दल काय सांगशील? आशाबाईंची व्यक्तिरेखा मी या चित्रपटात साकारते. सुरुवातीला जेव्हा मी या चित्रपटाच्या प्रोसेसमध्ये खूप आधीपासून इन्व्हॉल्ड होते. 5 वर्षापूर्वी आमचं साधारण 2019मध्ये ठरलं होतं की हा चित्रपट करायचा बाबूजींवर आणि तेव्हापासून ते स्क्रिप्ट तयार झालं. आम्ही ओरिजिनल जी बाबूजींची गाणी आहेत ती HMV सारेगम कंपनीकडून राईट्स बाय केले. त्यानंतर त्याचे सेट डिझाईन झालं आणि कॉस्ट्युम्स लुक ठरले. तर ही सगळी प्रोसेसमध्ये मी इन्व्हॉल्ड असल्यामुळे मी या चित्रपटाशी खूप आधीच खूप कनेक्टेड होते. आम्ही ॲक्च्युली आमची सगळी टीम
24 तास 12 महिने 365 डेज जे काही म्हणाल ते आम्ही त्यामध्येच होतो, तेवढाच विचार करत होतो. आणि आज आता रिलीजपर्यंत हा प्रवास येऊन ठेपलाय. तर खूप छान आणि आनंदाचं हे फिलिंग आहे. आणि त्यात मला आशाबाईंची व्यक्तिरेखा साकारण्याची संधी मिळाली, हे चेरी ऑन द केक असं म्हणतात तसं आहे. सो त्यामुळे खूप समाधान वाटलं. योगेशला असं वाटलं, त्याचं कन्व्हिक्शन होतं की ही व्यक्तिरेखा मी करू शकीन. थोडासा गाण्याची बॅकग्राऊंड मला असल्यामुळे कदाचित त्याला तसं वाटलं असेल. आणि त्यामुळे खूप आनंद झाला. आणि त्यानंतर खरं तर दडपण यायला सुरुवात झाली की आता ज्या आशाबाईंना आपण रोज बघतोय त्यांनाच चित्रपटामध्ये त्यांची व्यक्तिरेखा साकारायची आणि त्याच समोर बसून ते बघणार आहेत. त्यामुळे ह्याचं दडपण डेफिनेटली होतं. पण माझ्या पद्धतीने मी त्याचा अभ्यास केला. त्यांचे काही व्हिडिओज आणि त्यांचे जे काही माहिती मला बघण्यात वाचण्यात माझ्या आली ती सगळी आत्मसात करून मी त्यांची भूमिका साकारण्याचा प्रयत्न केला. तो जो सूर शोधायचा असतो, यात तर लिटरली सूर शोधायचा होता आणि लावायचाही होता. सो ती पण एक खूपच महत्वाची भूमिका. योगेश सर, मला आता तुम्हाला विचारायला आवडेल, लेखन, दिग्दर्शन आणि प्रोडक्शन सगळं तुम्ही केलेलं आहे. ही एवढी मोठी जबाबदारी, म्हणजे मला ही जबाबदारीच वाटते, कारण की आपण बाबूजींवर चित्रपट करायचा. आता जसं मी म्हटलं की मी या जनरेशनचा नाही, पण मी जेव्हा याबद्दल पाहत होतो, विचारत होतो लोकांना, आणि मग मला त्यांचे जे गाणे कळले, तर मला वाटलं हे तर मी ऐकले आहे, पण मला हे माहिती नव्हतं. दिन है सुहाना, आज 1 तारीख आहे. मी प्रत्येक 1 तारखेला रेडिओ शोवर आपल्या सकाळी म्हणतो. आणि मला परवा जेव्हा मी याच्याबद्दल अभ्यास करत होतो, विचार करतो, तेव्हा मला लक्षात आलं. तर एवढं सगळं काम, मग तुम्ही त्याच्यात संघही दाखवला, तुम्ही त्याच्यात त्यांचे हिंदी गाणे, तुम्ही त्यांच्यात रेडिओही दाखवला, तर हे सगळं कंपाईल करणं ते किती महत्वाचं आणि किती वेळ लागला या सगळ्या कंपायलेशनला आणि या सगळ्यात हॉट प्रोसेसला एक चॅनल द्यायला? मला वाटतं या सगळ्या प्रोसेसला एकत्र करण्यासाठी 5-5.5 वर्ष गेली आहेत. आणि अर्थात असं मी ती गेली आहेत म्हणत नाही, ती माझ्या आयुष्यात नव्यानं आली आहेत असं मी म्हणतो. कारण हे जर मी करू शकलो नसतो तर मला वाटतं की मला या क्षेत्रात काम करताना बऱ्याचशा गोष्टी करता आल्या नाहीत याची खंत कायम वाटत राहिली असती. इतका ठेवा या सिनेमाच्या निमित्तानं मला मिळाला आहे. एकतर बाबूजींना, गदिमांना, राजा परांजपेंना, लताबाईंना, आशाबाईंना, ललिताबाई आणि माडगुळकर ह्या सगळ्या व्यक्तिरेखांना मला फार जवळून भेटता आलंय पेपरवर. खरंच. आणि जेव्हा पेपरवर मी भेटत गेलो तसं तसं मला स्क्रीनकडे वळत असताना प्रत्यक्ष हे लोक भेटत गेले. क्या बात आहे. ही जी गोष्ट आहे ना, मला वाटतं एखाद्या फिल्म मेकरला म्हणून जर हा प्रश्न विचाराल तर मला वाटतं हा ड्रीम प्रोजेक्ट वगैरे जे आपण म्हणतो ना, ते खऱ्या अर्थानं ड्रीम प्रोजेक्ट म्हणावं असं हे प्रोजेक्ट आहे आमच्यासाठी. आणि म्हणजे मी एकटा म्हणून नव्हे, आमचं युनिट असेल, आमचं प्रोडक्शन हाऊस असेल, रिडिफाईन प्रोडक्शन, आमचे माझे सहनिर्माते असतील सौरभ गाडगे, कलाकार आहेत ही सगळी मंडळी. सुनील आज अनफॉर्च्युनेटली इथे नाही आहे, तो दुसरीकडे शूटिंग करतोय. सुनीलचं असेल, सागर आहे, मृण्मयी आहे. ह्या सगळ्या लोकांबरोबर काम करायचं जेव्हा स्क्रिप्ट पूर्ण झाल्यानंतर ठरलं ना, त्यावेळी मी हे ठरवलं होतं की आपण आता स्क्रिप्टला धरून काम करायचं ठरलंय ना, मग त्या व्यक्तिरेखा जरा आता एकत्र जमवायला सुरुवात करा. स्क्रिप्ट लिहिल्यानंतर हे लक्षात यायला नको किंवा असं वाटायला नको की अरे हे राहून गेलं, हे हवं होतं या सिनेमात. हे घडलं नाहीये का, तर हे घडलंय. पहिल्यांदा आज नागपुरातनं मध्यावर जग आहे भारताचे म्हणून हा मुद्दा मी पहिल्यांदा मीडिया समोर सांगतो. तो म्हणजे याचं आम्ही आधी वेब सिरीज करणार होतो. आणि मला ही सगळी पात्र आहेत ना, ती त्या ताकदीनं प्रत्येकाचा ट्रॅव्हल आणायचा होता. त्याचं माझ्याकडे ऑलरेडी एपिसोडिक आर्क रेडी होता. त्याचं एका मोठ्या वेबच्या कंपनीबरोबर माझं सगळं ठरलं होतं करायचं. आणि लॉकडाऊन संपला की सुरू करूया इथपर्यंत आलं होतं. जसं जसं तो लॉकडाऊन संपला तसं तसं पुन्हा चित्रपटगृह सुरू झाली. आणि नंतर मला असं वाटलं की ही गाणी ऐकायची असतील ना तर 1000 जणांचं थिएटर पाहिजे. त्याच्याशिवाय मजा नाही. ते मोबाईलवर खुर्चीत बसून पाहण्याचा हा विषयच नाहीये. सो वी हॅव अवॉइडेड टू गो फॉर द OTT ओनली. मग आपण म्हटलं की आपण थिएटर रिलीजसाठीच काम करूया. सो मी ह्या स्क्रिप्टवर जसं गीत रामायणासाठी गदिमा लिहायचे, बाबूजी लास्ट मिनिट संगीत सुचत असेल, त्या दोघांची ताकद शक्ती येत होती की काय असं वाटावं इतकं मी पुन्हा 2.5 तासाच्या स्क्रीन प्लेकडे सहजी वळू शकलो. वा. कारण हे फार मोठं काम आहे. म्हणजे मला
बाबूजींचा खडतर प्रवास असू देत किंवा त्यांचं राष्ट्रप्रेम असू देत, ललिताबाईंच्या आणि त्यांच्या एकमेकांच्या स्ट्रॉंग असोसिएशनचे ट्रॅक असू दे, गदिमा बाबूजींविषयीचं मैत्र असू दे, सावरकर भक्ती असू देत, संघर्षी असणारं असोसिएशन असू देत, हे इतकं आहे आणि ते लोकांना माहिती आहे, असंख्य लोकांनी ते वाचलंय. पण जसं आता तुम्ही म्हणालात तसं तरुण पिढीसाठी याच्यातनं काहीतरी देणं गरजेचं होतं, हा एक मुद्दा होता. तरुण पिढीला हे सगळं आवडत असतं. आमच्या सेटवरही हेच घडलं की ते प्लेबॅकचं गाणं वाजलं की ते युनिट म्हणायचं, अच्छा हे गाणं म्हणजे आपले स्वधीर फडके, अगदी बरोबर, हे आमच्या सेटवरही घडलंय. त्याच्यामुळे मला वाटलं की कंपायलेशन करणं हे कठीण असलं तरीही याला कुठला तरी एक स्क्रीन प्लेचा असा फॉर्मॅट आपल्याला शोधायला हवा, निवडायला हवा, जेणेकरून डॉक्युमेंटरी पाहत नाहीये, सिनेमा पाहतोय, बायोपिक रटाळ वाटणार नाही आणि ती फिक्शनल पण वाटेल. कारण तरुण पिढीला फिक्शनल फॉर्म आवडतो, जुन्या पिढीला खूप सविस्तर डिटेल्स हवे असतात. मधल्या एज ग्रुपचं जे आमच्या 40च्या एज ग्रुपचा जो मुद्दा आहे त्यांना सगळंच हवं असतं आणि ते सतत मधल्या बाउंड्रीवर उभे आहेत, इकडे जाऊ का इकडे जाऊ हे त्यांना अजूनही सापडलेलं नाहीये. मग ह्या सगळ्यांच्या मानसिकतेचा विचार करून ती संहिता बनायला हवी. ह्या सगळ्यामध्ये श्रीधर फडकेंना आवडायला हवं. बरोबर, हा एक मुद्दा होता, कारण फडके कुटुंबाला नाकारून किंवा त्यांची मतं न घेता काही करणं शक्य नव्हतं. अर्थात त्यांचा तो अधिकार आहे, पण फॉर्च्युनेटली फडके कुटुंबाची दुसरी पिढी असेल किंवा माडगुळकरांची पुढची पिढी असेल, दस्तूरखुद्द आशाबाईंना आम्ही जेव्हा भेटलो, त्यांनी जेव्हा हे सगळा उहापोह आम्ही जो काही केलाय, घाट घातलाय ना, तो जेव्हा ऐकला ना, त्यावेळी ते फारच आनंदी आहेत सगळे लोक, हे लक्षात आलं. त्यामुळे प्रेक्षकांना हे आपण बांधलेलं 3 तासाचं जे काही बाळ आहे ते 100% आवडेल याची खात्री पडली. आणि सगळ्यात महत्वाचं आणि सगळ्यात कठीण मला असं वाटतं तेच आहे की जसं तुम्ही ती वेब सिरीज केली, प्रत्येक कॅरेक्टरचा एक आर्क, एक बॅक स्टोरी, आणि हे सगळं वगळणं आणि एक 3 तासात त्याला आणणं, हे किती कठीण आहे, खूप कठीण आहे. म्हणजे जसं एक लेखक, आम्ही नेहमी म्हणतो की लेखक जेव्हा एक पुस्तक लिहितो तो 10 वर्षाचा पूर्ण त्याचा रिसर्च एका याच्यात लिहितो आणि तुम्ही ते 10 मिनिटात किंवा 10 दिवसात वाचून तुम्हाला तेवढं नॉलेज मिळतं, पण ते 10 वर्षाची, हा बरोबर, आणि त्याच्यावर तुम्ही मत देता. पण हा जो 5.5 वर्षाचा प्रवास, एवढं सगळा जसं म्हटलं जो घाट घातला आणि त्याला कंपाईल करून आता प्रेक्षकांसाठी आणला. आणि एक महत्वाचं मला खूप छान वाटलं की गाणे बाबूजींचेच ठेवण्यात आले, त्याच्यात आवाज बदलला नाहीये, काही नाही, आणि ते एनहान्स पण केल्या जातील नवीन टेक्निक्स. सो थिएटरमध्ये ते गाणे ऐकायची अजून एक उत्सुकता आहे. सो मृण्मयी, तुझ्या कॅरेक्टरबद्दलही सांग. आणि पण मी तुला आता हा असा प्रश्न विचारतो की जेनझीज जे आहे त्यांना या चित्रपटाबद्दल काय माहिती पाहिजे? जेनझीजला आपण कसं सांगणार की, कारण की जेनझी पण हे म्युझिक वापरतं. जर का तुम्ही इंस्टाग्राम रील पाहाल तर सखीमंद झाल्या तारका, एस्थेटिक तुम्ही कुठलाही रील टाका, देव देव्हाऱ्यात नाही, हे सगळे गाणे लागतात, पण कोणाला माहिती नाही की हे गाणे कुठून आले. तर जेनझीजला काय सांगशील आणि तुझ्या याच्याबद्दल, कॅरेक्टरबद्दल? मला असं वाटतं की ज्या गोष्टी आपल्याला माहिती असतात ना त्या कुठून आल्यात ह्याचा कधी कधी उगम माहिती नसतो. बरोबर. तर लोकांना गाणी माहिती आहेत, तर या चित्रपटाच्या निमित्ताने ते उगमस्थान त्यांना पोचेल आणि ते किती मोठं त्यांचं कार्य होतं किंवा त्यांचं ही 4च गाणी नाही आहेत, तर त्यांनी आतापर्यंत त्यांचं आयुष्य किती वेगवेगळ्या गोष्टींसाठी वाहून घेतलंय. आणि प्रेरणा, हा कधी कधी मोटिवेशन ही जी एक गोष्ट मिसिंग असते आयुष्यामध्ये, किंवा आजकालचा जग असं आहे ना की आपण खचून जातो, बरोबर, खूप खूप लवकर खचून जातो, कारण त्याला कारण आहेत, म्हणजे त्या चूक बरोबर ह्याच्यात मला पडायचं नाहीये. पण मग अशा मनस्थितीमध्ये किंवा अशा परिस्थितीमध्ये जेव्हा आपण इतक्या थोरामोठ्यांची आयुष्य पडद्यावरती बघतो, तेव्हा एक उमेद परत जागृत होते की कदाचित ह्यांचं पण उशिरा झालं पण यांनी पण एवढ्या सगळ्या खस्ता खाल्ल्या, पण त्यांचं पण झालं ना, बरोबर, कोणीतरी भेटेल, कदाचित कोणीतरी आपलं पण काहीतरी होईल. सो होप जेव्हा असतो आयुष्यामध्ये, प्रेरणा असते, ऊर्जा असते, तेव्हा मग माणूस मरत नाही, माणूस काम करत राहतो. आणि ती जी एक ज्योत आहे, ती जी एक ऊर्जा आहे, ती या चित्रपटामधून त्या सगळ्या जनरेशनला मिळावी अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे. आणखीन एक की आजकाल आपण त्या जनरेशनला पण फार कमी लेखतो, म्हणजे असा समज करून चालतो की त्यांना कदाचित ही गाणी आवडणारच नाहीत की काय. पण कधी कधी ती जनरेशन सुद्धा अशी सरप्राईज करते आपल्याला. आता 1 एप्रिलला गीतरामायणाला 69 वर्ष पूर्ण होण्याच्या अनुषंगाने आम्ही एक कार्यक्रम केला होता पुण्यामध्ये मोठा, आणि तो कार्यक्रम यांनी 4 दिवस आधी ठरवला होता. त्याची पब्लिसिटी आम्ही 2 दिवस आधी केली.
वा. माझा आणि योगेशचा फोन झाला होता की अरे योगेश माणसं येतील का, तू 800 खुर्च्या टाकल्यात 2000. लोकांना काय 2000 खुर्च्या होय, होत्या. होय. अरे बापरे. तर मी 2000. म्हटलं की लोक कशी म्हणजे बरोबर. पंडित कसं हाऊसफुल होईल आणि काहीच माहिती नाही. तर मला योगेश म्हणला होता होईल ग, त्याच्या टोन मध्ये नको काळजी करू, तू एक मला फक्त व्हिडिओ बनवून दे. सांगितलं. म्हटलं ठीक आहे. आम्ही सगळ्यांनी आपापल्या पेजेसवरून तो व्हिडिओ टाकला आणि लोणावळ्यावरून अरे बापरे. एक मुलं आली होती, 18-19 वर्षांची दोन मुलं वा. आली होती आणि मी त्यांना बघून चक्रावले. मला कारण पुण्यामध्ये आहे, बाबूजींवरचं आहे, तर ऑडियन्स मला थोडं 60च्या वरची वगैरे माणसं येतील. बरोबर. का? ते एक तर तो माझा समज पहिल्यांदा तिकडे खोडला गेला, कारण तरुणांपासून सगळेजण तिकडे आले होते आणि ही मुलं आली होती. म्हणलं तुम्ही कसं काय आलात? ते म्हणलं अहो, बाबूजी आमचं दैवत आहे. वा वा बाबूजींची गाणी वा, म्हटल्यानंतर वा. आम्ही लोणावळ्यावरून ट्रेन पकडली, लोकल पकडली, इकडे आलो आणि ताई आता आम्ही परत चाललो लोणावळ्याला तुम्हाला वा. सगळ्यांना भेटायचं. तर अशी सरप्राईज करते, त्यामुळे हा सिनेमा त्यांना काहीतरी देऊन जाईल एवढं निश्चित. वही क्या वो कहावत है ना, मंजिलें मिली भटक के ही सही मगर उनका क्या जो घर से निकले ही नहीं. क्या हा. घर से निकलो तो. वा, वा. आजकाल एवढ्या सगळ्या गोष्टी झाल्या, म्हणजे जेन्झीसाठी मी हा प्रश्न याच्यासाठी विचारला कारण की शब्द खूप आले ना, हसल कल्चर, स्ट्रगल, डिप्रेशन, आणि या सगळ्या गोष्टी रिअल आहे, मी मानतो. पण ज्या लोकांनी रिअल ते फेस केलं आणि ते खरंच कुठपर्यंत पोहोचले, Exactly. ही स्टोरी जेव्हा आपल्याला कळते तर कुठे ना कुठे इन्स्पिरेशन देऊन जाते. एक लास्ट तुमचा 1 मिनिटं घेतो. मला असं त्या काळाबद्दल जाणून घ्यायचं आहे. काय काळ होता तो? पु ल देशपांडे, वसंतराव देशपांडे, त्यानंतर बाबूजी, गदिमा, तो जो काळ होता तो एक वेगळाच काळ आहे. म्हणजे तो काळ मी पण नाही पाहिला, मी चित्रपटांमधूनच पाहतोय त्या सगळ्या गोष्टी आणि मला इंटरेस्ट येतो. तर मी एक व्हिडिओ पाहतो की काय होतं तेव्हा, कशी देवाणघेवाण होती. तर तुम्ही ते जेव्हा तो सेट निर्माण केला, तो जो त्या काळात तुम्ही पोहोचले, तर ॲज अ मराठी रोमॅन्टिक साहित्य आणि या सगळ्या गोष्टी, ती फिलिंग कशी होती की त्या काळाला आपण जगवतोय परत एकदा? आम्ही तर खूपच म्हणजे आम्हाला सगळ्यांना असं म्हणजे सगळ्यांना असं वाटतं की आपण थोडे आधी जन्मलो. प्राईम. मला तर वाटतं ना की एक मोठी सुवर्ण पिढी त्या काळातून गेली आहे. खरंच. म्हणजे तुम्ही कुठल्याही कलेतलं बघा, कुठल्याही, बरोबर. तुम्ही कवींमध्ये बघितलं तर बोरकर बघतील तुम्हाला आणि कवी अनेक मिळतील, असे कित्येक कवी साहित्यामध्ये, शांताबाई, इंदिरा संत, किती नावं घ्या तुम्ही. बरं, साहित्यामध्ये जे कुलकर्णी, चित्रम खानोलकर, तेंडुलकर तर तरुण त्यांच्यामध्ये, त्याच्यामध्ये किती लोकांची, राम गणेश गडकरी आहे, बरोबर. उस्मानाबादचे आपले हे सगळे लोक चित्रकारांच्या मध्ये आहेत, गायकांच्या मध्ये. हिंदी सिनेमातली गाणी तुम्ही तेव्हाची बघा. खरंच तो त्या काळच सगळ्या वेगळा म्हणजे होता. ते शब्द तर लोपच पावल्यासारखे होते. खरंच. म्हणजे असं वाटतं की आपण, ती म्हणते ते खरं की आपण त्या एरामध्ये का नाही आहे. खरंच. आता आपण या रिमेकच्या एरामध्ये काय आहे? तेव्हा ती Original माणसं एरामध्ये जास्त का नाही? ओपन होती, हो. ओपन माइंडेड होती. म्हणजे मला काही आतापेक्षा- आता काम करताना असं वाटतं की तेव्हा जो ऍक्सेप्टन्स होता नव्या गोष्टींसाठी तो खूप जास्त ते रसिक प्रेक्षक होते. म्हणजे बेसिकली रसिक प्रेक्षक जी टर्म होती ती त्या काळात होती. नाही, दुसरं काय, ते स्वतःला आवडेल ते करायचे. खरं. आता लोकांना काय आवडेल ते विचार करून लोक करतायत, वा. बरोबर. नाही का? आणि अगदी बरोबर. ते स्वतःला आवडेल की तुम्ही लोकांपर्यंत पोहोचता. आणि मला असं आणि खूप वाटतं तू- की बोल ना, बोल. नाही, आम्ही म्हटलं तसं, मृण्मयी म्हणली तसं की त्या काळात आम्ही जन्माला का नाही आलो ही खंत आपल्या सगळ्यांनाच वाटत असेल, बरोबर. पण या चित्रपटाच्या निमित्ताने आम्ही तो काळ Exactly. डेफिनेटली अनुभवला. ते जे बिलकुल. 40-45 दिवस होते, आम्ही जेव्हा सेटवर यायचो, ती गाणी बाबूजींची सुरू व्हायची प्रत्येक सीनच्या आधी नंतर, आणि आम्ही त्या गेटअप मध्ये असायचो, लाईट्स आणि सगळा तो माहोल सेटचा जो बनायचा, त्यामुळे आम्ही तो डेफिनेटली काळ अनुभवला. ह्याचा आम्हाला प्रचंड आनंद आहे. आम्ही त्या काळात जाऊन ऍटलीस्ट डोकावू शकलो, त्या व्यक्तिरेखांना या चित्रपटाद्वारे भेटू शकलो. आणि त्याच्याबद्दल योगेश रावांना धन्यवाद द्यायला खरंच. पाहिजे. आम्हाला तेवढ्या काळापुरतं तुम्ही त्या काळात जगता. नाही, मला असं वाटतं ही सगळी मंडळी म्हणते ती अगदी खरं आहे. त्यांना त्या व्यक्तिरेखा जगायला मिळाल्या, त्यामुळे त्या काळात डोकावता आलंय. पण हा जो फरक आहे ना, आपण आजच्या काळाला वाईट नको म्हणूया म्हणून मी म्हणतो की ही त्या काळच्या लोकांची खरेपणाच्या भावनेतनं येणारी इमोशन्स होती. ट्रू. तुम्ही राजा परांजपेंचा कुठलाही सिनेमा काढून पहा, तुम्ही गरिबांचं कुठलंही गाणं काढून पहा. मगाशी आम्ही बोलत होतो बाहेर, तेव्हा ललिताबाई फडके ही व्यक्तिरेखा जी आहे ना,
ललिताबाई फडके ह्या 40च्या दशकामध्ये एस्टॅब्लिश सिंगर होत्या, हे माहिती नाहीये लोकांना. पण त्यांचं कर्तृत्व इतकं मोठं आहे की 4 बहिणींची लग्न लावून स्वतः लग्नाला उशीर करत 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 नाही मला लग्न करायचं नाही हे सांगून, ज्यावेळी बाबूजींनी म्हणजे सुधीर फडकेंच्या मोठ्या भावाने त्यांच्या आईकडे विनंती केली की अहो तुमच्या ललिताला आमच्या म्हणजे सुधीरचं बघा ना स्थळ, हे जेव्हा केलं त्यावेळी तो साधेपणा होता ना. वा. त्यांना कुठं माहिती हा स्वरगंधर्व सुधीर फडके होणार आहे मुलगा. बरोबर. पण त्यांना हे माहिती होतं आमची ललिता उत्तम गायिका आहे. त्यांना माहिती होतं ही लता मंगेशकरांबरोबर रोज रेल्वेच्या डब्यातनं प्रवास करते, स्वेटर विकते. इतकी साधी माणसं होती ना. सी रामचंद्रनकडे किंवा नौशादजींकडे ललिताबाई त्यावेळी ऑलरेडी हिंदी सिनेमांमध्ये गात होत्या. कमर जलालाबादींकडे त्यांनी लिहिलेल्या लिरिक्सला हे बोललं जायचं की ललिता देऊळगावकरच हव्यात याला आमच्यासाठी गायला. जसं नंतर गदिमांना बाबूजीच हवे असायचे पुढच्या काळामध्ये. हा जो ट्रान्सफरंट एलिमेंट होता ना त्या काळातल्या लोकांचा, तो मला वाटतं की याच्या पिढीकडे किंवा आजच्या काळामध्ये फार क्वचित पाहायला मिळतो. याचं कारण माध्यमांची बदलती घटनाक्रमाची एक मोठी घडी आहे. कारण आता सगळंच सगळ्यांना इतकं चटकन अवेलेबल आहे, त्यामुळे माणसाची गरज कमी उरते. बरोबर. हा एक मुद्दा नक्की आहे आणि म्हणून डिप्रेशनकडे जास्त गर्दी वाढते. हाही त्याच्यातला फार मुद्दा आहे. कारण सतत मोबाईल हा एलिमेंट एक येतो. खरं. माणसं माणसांशी बोलणं कमी होत गेलं, संवाद कमी होत गेले. त्यावेळी तसं नव्हतं. म्हणजे ललिताबाईंना जेव्हा वाटलं असेल की नाही मला आधी 4 बहिणींची लग्न लावायची आहेत, अकाली गेलेल्या वडिलांचं सगळं कर्ज फेडायचंय, म्हणून मी गाती रोज. मी जर लग्न करून तिकडे गेले तर या उरलेल्या बहिणींचं करायचं काय. बरोबर. म्हणून ललिताबाईंनी बाबूजींना लग्नाला होकार देण्यापूर्वी हे सांगितलं, एका अटीवर मी लग्न करीना फडके, लग्न झाल्यानंतर मी माईक समोर उभी राहणार नाही. ओ. म्हणून ललिताबाई नंतर तुम्हाला गाताना दिसल्या नाही. ही मला वाटतं सगळ्यात मोठी ध्येयासक्त वृत्ती होती त्या लोकांकडे. क्लॅरिटी ऑफ थॉट. एक्झॅक्टली. म्हणून बाबूजी झाले ना. बरोबर. हा एलिमेंट न विसरता येणार आहे. आणि म्हणून मला वाटतं त्या काळात जाणं हे आम्हाला हवं वाटण्याचं मूळ रिझन हे इतका खरेपणा होता त्या काळाची क्युरिओसिटी आमच्यासारख्या लोकांना आहे की Exactly. काय होतं. तरी तुम्ही साहित्याचा बराच अभ्यास केलाय, तर त्यामुळे तुम्हाला माहिती आहे, तुम्ही ते इमॅजिन करू शकता. जे आम्ही नवीन पोरं आहे जे इंस्टाग्राम रीलवर आहे, Exactly. नुसतं फक्त 10 मिनिटे क्लिप पाहिलं, एक गाणं पाहिलं, आवडलं, जसं म्हटलं की रूट कॉज नाहीच माहिती आहे आम्हाला, मुद्द्यापर्यंत जायचंच नाही, वर करायचं आहे. एक सोशल मीडियाची कमेंट आपल्याला एवढी हर्ट करते. आणि जसं ट्रेलरमध्ये एक सीन आहे, त्यांना खिचून बाहेर काढलाय की तू गाणं नाही म्हणणार आता. ते आजच्या जनरेशनमध्ये आपण इमॅजिनच नाही करू शकत हे सगळ्या गोष्टी. तर तो खडतर प्रवास आणि तो सुवर्ण काळ हे सगळं आपल्याला पाहायला मिळणार आहे. नक्की. स्वरगंधर्व सुधीर फडके त्या कॅमेरामध्ये पाहून तुम्ही एकदा तुमच्या चित्रपटाची एक अपील आमच्या सगळ्या प्रेक्षकांसाठी. नमस्कार, मी योगेश देशपांडे, या चित्रपटाचा लेखक, दिग्दर्शक, निर्माता. 1 मे हा महाराष्ट्र दिन आहे आणि त्या दिवशी आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये स्वरगंधर्व सुधीर फडके हा चित्रपट घेऊन येतोय. सगळ्या नागपूरकरांना विनंती आहे की नक्की चित्रपटगृहामध्ये जा. आणि नागपूरकडनं आम्हाला खूप अपेक्षा आहेत, कारण नागपूर हा फार मोठा प्रभाग आहे भारताचा, जो उत्तरेच्या दिशेनं जाणाऱ्या बाबूजींच्या प्रवासाचा एक फार मोठा साक्षीदार आहे आणि जो महाराष्ट्रात घडलेल्या बाबूजींचा एक मोठा साक्षीदार आहे. त्यामुळे नागपूरकडनं अपेक्षा आहेत. 1 मेला नक्की आमचा चित्रपट पहा.